तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. यांना मी कॉकरोच जनता पार्टी का म्हणालो? तुम्हाला काय वाटते? ही जी माझी टिप्पणी आहे, हे माझे वक्तव्य आहे, ते तुम्हाला योग्य वाटते का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्या समोर मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळसकर. मित्रांनो, आंदोलनजीवी हा शब्द तुम्ही ऐकलाच असाल. संसदेमध्ये उभं राहून नरेंद्र मोदीजींनी केलेलं भाषण आणि त्या भाषणामध्ये झालेला उल्लेख. एक आंदोलन तुम्ही आता 6 तारखेला बघितलं असाल. ते आंदोलन कॉकरोच जनता पार्टीने उभं केलेलं आंदोलन. त्या आंदोलनाची दशा आणि दिशा तुम्हाला समजलीच असेल. त्यांचे उद्देश आणि उद्दिष्ट सुद्धा तुम्हाला कळले असतील. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? त्यांचे उद्देश काय आहेत? त्यांची उद्दिष्ट काय आहेत? त्याच्या मागे कारण काय आहे? हे आंदोलन करण्याच्या मागे तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, आंदोलनाच्या जीवावरती किंवा नावावरती नक्की काय यांना साध्य करायचं आहे, हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्याबद्दल मी विश्लेषण करणार आहे. मित्रांनो, हे जी पार्टी किंवा ही संघटना जी निर्माण केली, स्थापित केली, हे कोणी केली? तर अभिजित दिपके यांनी अमेरिकेमध्ये राहून, आणि ते अमेरिकेमधून हवाई मार्गे भारतात परतले. भारतातील विद्यार्थ्यांना, युवकांना, समाजाला न्याय देण्यासाठी हा त्यांचा उद्देश, त्यांचा सांगण्याचा उद्देश तोच आहे. त्यासाठी ते परतलेत आणि त्यांचा हवाई अड्ड्यावरती, विमानतळावरती त्यांचा भव्य दिव्य स्वागत करण्यात आलं. त्यांचा उद्देश काय होता? की मला या हवाई तळावरती, विमानतळावरती माझी धरपकड होईल आणि मी आणखीन चांगल्यारीत्या व्हायरल होईल, हा त्यांचा उद्देश होता. त्यांना असं वाटलं होतं की केंद्र सरकार, भारत सरकार त्यांची धरपकड करेल, आंदोलन करायला त्यांना परमिशन मिळणार नाही, असा त्यांचा एक उद्देश होता. पण तो फोल ठरला. त्यांची धरपकड झाली नाही आणि त्यांना आंदोलन करण्यासाठी त्यांना परमिशन सुद्धा देण्यात आली. मग ते तिथून जंतर मंतरवर आले आणि त्यांनी तिथे त्यांच्या प्रवक्त्यांनी त्यांनी स्वतः भाषणंसुद्धा ठोकली. ते मी भाषणंसुद्धा ऐकली असतील. त्यांना समर्थन करण्यासाठी एक जम्मूमधून एक आंदोलनजीवी आला होता. तो आंदोलनजीवी तुम्हाला माहीत असेल, 3 इडियटमध्ये प्रसिद्ध झालेला आंदोलनजीवी वांगचुक, लक्षात आलं का? तो सुद्धा तिथे आला होता आणि तिने तिथे आपली मतं मांडलीत. आता हे आंदोलनजीवी कसे आहेत हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. या आंदोलनाचा उद्देश आणि उद्दिष्ट समजून घ्यायचे आहे. मित्रांनो, या अभिजित दिपकेने सुरुवात कुठून केली? तर नीटची एक्झाम जी दिली गेली, त्याचे पेपर लीक झालेत, पेपर फुटला, त्याच्या विरोधात त्याने आवाज उठवला होता. आणि तो सुद्धा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात, की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा असे त्यांनी मागणी केली त्यावेळेला सुरुवातीला. आणि नीटवरती त्यांनी गदारोळ घालण्याचा प्रयत्न केला त्या पेपर फुटीवरती. मित्रांनो, पेपर लीक होणं हे आज आणि कालच झालंय का? ह्या 14 वर्षातच झालंय का? नाही मित्रांनो, ह्या 14 वर्षाच्या अगोदर सुद्धा, 12 वर्ष झाली असतील. आता नरेंद्र मोदीजीचे कार्यकाल हा 12 वर्षाचा, 14 वर्ष नाही, 12 वर्ष, 2014 पासून. त्या अगोदर झाले का? मित्रांनो, 100% झालेलं आहे. अगदी प्राथमिक शालेय परीक्षेपासून उच्च माध्यमिक शालेय परीक्षेपर्यंत हे पेपर लीक झालेले आहेत, पेपर फुटलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये तर याचा पायगंडाच होता. अगदी पेपर फोडायचे आणि परीक्षा द्यायच्या. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल कुठल्या शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये तर लाच दिली जायची. पण 2014 पासून ही प्रथा बंद झाली. कारण तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला ॲडमिशन घेता येते तुमच्या कुवतीवरती, तुमच्या मार्काच्या गुणवत्तेवरती. त्यामुळे जे काय पूर्वी भ्रष्टाचार होत होता अगदी प्रवेश मिळवण्यापासून, तो भ्रष्टाचार बंद झाला. दुसरं, जे प्राथमिक विद्यालयापासून जी काय पेपर फुटी होत होती तो एक विषय बंद झाला.
ज्या सर्रास गोष्टी घडत होत्या त्या विषय बंद झाल्या. पण त्यावेळी याचा गवगवा होत नव्हता, ह्या गोष्टी व्हायरल होत नव्हत्या. कारण का? फक्त प्रिंट मीडिया होती त्यावेळेला. आणि प्रिंट मीडिया ही कोणाच्या तरी दावणीला बांधली गेलेली होती, कुठल्या तरी नेत्याच्या, कुठल्या तरी पार्टीच्या. त्यामुळे त्याच्यावरती जास्त वाच्यता व्हायची नाही. एखादा छोटासा कॉलम यायचा, तो वाचला जायचा आणि विसरला जायचा. पण आता गवगवा का झाला? आता हा व्हायरल विषय का होतो? तर आताचा सामाजिक माध्यम, सोशल मीडिया, याच्यावरून सामान्य माणूससुद्धा आपली मतं प्रकटीकरण करतो, आपली मतं मांडतोय. त्यामुळे हे सगळे विषय कानाकोपऱ्यापर्यंत जातात. देशाच्या एका कोपऱ्यात जर एखादी गोष्ट घडली तर देशाच्या 4ही कोपऱ्यात, अगदी 8ही कोपऱ्यात, 10ही कोपऱ्यात, दशदिशा ही गोष्ट व्हायरल होते, प्रसारित होते, प्रचलित होते. त्याला कारण हे सामाजिक माध्यम, सोशल मीडिया. आता ह्याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न केला या अभिजित दिपके यांनी. त्याने कॉकरोच पार्टी स्थापित केली या सामाजिक माध्यमावरती आणि त्याचे सबस्क्रायबर निर्माण झाले, त्याचे फॉलोअर निर्माण झाले, त्याला समर्थन करणारे, त्यांचे चाहते निर्माण झालेत. अगदी 2 कोटीच्या आसपास. त्यामुळे त्यांच्या डोक्यात हवा घुसली. कारण हवाई मार्गेच आलेत ना ते अमेरिकेमधून, ते जमिनीवरती कधी उतरले नाही, जमिनीवरती त्यांनी काही कार्य केलेलं नाही आहे. त्यांच्या डोक्यात हवा घुसली आणि संघटना नव्हे तर एक पार्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एक राजकीय पार्टी अस्तित्वात आणण्याचा त्यांच्या डोक्यात तो विचार आला. आणि त्यांना समर्थन करणारे इथे तुम्हाला दिसून आलेत. अगदी ते दक्षिणात्य जो व्हिलनचं काम करतात, त्यांचं नाव विसरलो मी, त्यांनी सुद्धा समर्थन केलं. तो वांगचुंग समर्थन करून आला. अनेक अगदी पक्षाचे नेत्यांनी सुद्धा समर्थन केलं. अगदी महाराष्ट्रामध्ये त्या उद्धव ठाकरेंचे चिरंजीव, त्यांनी सुद्धा समर्थन केलं त्या पार्टीच्या. कुठली? कॉकरोच पार्टी, कॉकरोच जनता पार्टी. आता ही कॉकरोच जनता पार्टी आहे की जनता पार्टी आहे, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. याचा उल्लेख मी जनता म्हणून केलेला आहे, लक्षात घ्या. या पार्टीचा उल्लेख मी जनता म्हणून केला आहे. आता हे जनता म्हणजे काय आहे हे सुद्धा समजून घेऊ. हा व्हिडिओ पूर्णपणे पहा तुम्ही, म्हणजे तुमच्या लक्षात येईल याला मी जनता हा शब्द का वापरला. कॉकरोच जनता पार्टी. मित्रांनो, समर्थक करणारे असे कॉकरोच बाहेर पडलेत बिळ्याबिळ्यातून, फटीफटीतून. हे तुम्हाला समजून घ्यावं लागतील. कारण त्यांना ह्या देशाचा, या देशातील समाजाचा, जनतेचा काही लेणं देणं नाही आहे. त्यांच्या प्रश्नाशी, त्यांच्या अडीअडचणीशी काही लेणं देणं नाही. हे स्पष्टरित्या आता दिसून आलं. या कॉकरोचमुळे अनेक कॉकरोच बाहेर पडलेत. या अगोदर आपण म्हणत होतो की बिळाबिळातून साप निर्माण बाहेर पडत होते, तर साप नव्हे तर हे कॉकरोच फटीफटीतून, बिळातून नव्हे तर हा कॉकरोच, हा झुरळ फटीफटीतून बाहेर पडतो. आता आपल्याला यांचा उल्लेख एक कॉकरोच, एक झुरळ म्हणूनच करावा लागेल, साप म्हणून नव्हे, चपोला म्हणून नव्हे. तर यांचा उल्लेख आता कॉकरोच, झुरळ म्हणून करता. आणि झुरळ तुमच्या समोर आलेलेच आहेत. त्यांनी आपले मुखवटे उतरून त्यांचे चेहरे दाखवलेले आहेत. ते चेहरे तुमच्या स्पष्ट लक्षात आले असेल. मित्रांनो, इथे आंदोलन करण्यासाठी माझ्या मते लाखोनी तिथे त्यांचे समर्थक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण तिथे लाखोने नव्हे, हजारोने नव्हे तर एक शेकडोनेच, माझ्या मते तरी शेकडोने म्हणजे 100च्या बाहेर सुद्धा गेले नसेल आकडा. कारण तिथे त्या जंतर मंतरवरती उपस्थित असलेले जे त्यांचे समर्थक होते त्याच्यापेक्षा पत्रकारच जास्त होते, त्याच्यापेक्षा सुरक्षा रक्षकच जास्त होते. लक्षात आलं का? किंवा बघेच जास्त होते, बघायला आलेले, पडताळा करायला आलेले हेच जास्त होते. बरेच जण त्यांना समर्थन करायला आले होते. त्यांचे उद्देश आणि उद्दिष्ट साफ होते. त्यांना वाटत होतं की हे युवकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन करतील. धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतील, त्या उद्देशाने तिथे आलेले अनेक त्यांचे समर्थक असं म्हणायला हरकत नाही ते होते. ते सुद्धा निराश झाले. मित्रांनो, याचा अर्थ काय आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. अरविंद केजरीवाल किंवा अरविंद केजरीवालची पार्टी, आम आदमी पार्टी, त्यांच्या नेत्यांनी या अभिजित दिपकेला समर्थन केलं, त्या कॉकरोच जनता पार्टीला समर्थन केलं. कारण हा जो अभिजित दिपके होता हा एक आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता सुद्धा होता. यापूर्वी तो अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करत सुद्धा होता. म्हणजे यांची विचारधारा काय असेल तीच झुरळांची विचारधारा, परजीवी, जंत. लक्षात आलं का? आंदोलनजीवी म्हणजे हे जंत आहे. कारण जंत हा एक परजीवी आहे, प्राणी.
तो एखाद्या प्राण्याच्या, मनुष्य प्राण्याच्या किंवा इतर प्राण्यांच्या पोटात राहतो आणि त्यांच्या जीवावर तो जगतो. म्हणून मी म्हणालो, नरेंद्र मोदीजी म्हणालेत ना, आंदोलनजीवी हे परजीवी असतात. तसे जे परजीवी जंत काय करतात, त्या प्राण्याच्या अन्नरसावरती जगतात आणि जे अन्नरस त्या प्राण्याला आवश्यक आहे तर ते काय करतात, स्वतः भक्षण करतात. त्यामुळे त्या प्राण्याची अवस्था बिकट होते. तो आतून खोकला करत असतो, आतून त्याला पोकळ करत असतो तो जंत. तसाच हा जंत, असेच हे जंत, तसेच हे कॉकरोच या देशाला आतून पोखरतायत. अशीच ही वाळवी आतून पोखरते, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांचे उद्देश आणि उद्दिष्ट साफ आणि स्वच्छ आहेत. त्यांना ह्या देशाचं विभाजन करायचं आहे, ह्या देशामध्ये अराजकता माजवायची, हा त्यांचा उद्देश आहे, हीच त्यांची उद्दिष्ट आहेत. आणि हे दिसून आलं, कारण त्यांनी तिथे वक्तव्य नाही केलीत कसली, विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, समाजासाठी त्यांनी आपली मतं मांडली नाहीत. ते काय मतं मांडत होते, काय घोषणा देत होते, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात घोषणा देत होते, ते RSSच्या विरोधात घोषणा देत होते, ते भारताचे तुकडे करण्यासाठी, भारत तेरे तुकडे होगे, म्हणजे तुम्ही विचार करा, ह्या देशाच्या तुकडे करण्याच्या घोषणा देत होते. यावर तुम्ही स्पष्ट झालं असेल, हे जे झुरळ आहेत, हे जे वाळवी आहे, हे जे जंत आहेत, त्यांचा उद्देश काय आहे, तर या भारतामध्ये अशांती निर्माण करायची, अराजकता माजवायची, हा त्यांचा उद्देश आहे. त्यांना समाजासाठी, रयतेसाठी ना विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, कोणासाठी काही करायचं नाही. त्यांचा उद्देश एवढाच आहे की आर्थिक धनसंपत्ती मिळवायची, आर्थिक सबल व्हायचं. कारण जे काही विदेशी आहेत ना, भारताच्या विरोधात षडयंत्र रचणारे, ज्याला आपण डीप स्टेट म्हणतो, पाताळ यंत्री जे आहेत, आपल्या देशाच्या विरोधात, या राष्ट्राच्या विरोधात कुभांड रचणारं, षडयंत्र रचणारं, त्यांचे हे चट्टेबट्टे आहेत, त्यांचे हे मोहरे आहेत. त्यांना ते पैसे पुरवत आहेत, आर्थिक सहाय्यता ते करत आहेत. आणि ह्यांना आपलं अर्थसहाय्य किंवा आर्थिक प्राबल्यता निर्माण करायची, त्यांच्याकडून लाच घेऊन, हे लाचखोर आहेत, देशाच्या विरोधात हे भ्रष्ट आहेत, हे भ्रष्टाचारी आहेत. हे विदेशाकडून पैसा घेऊन किंवा देशातील जे विघातक जे कोण आहेत त्यांच्याकडून पैसा घेऊन, त्यांच्याकडून धनसंपत्ती गोळा करून आपले मनसुबे मोकळे करायचे, पूर्ण करायचे. यांना ही पार्टी स्थापन करायची होती, कुठली, कॉकरोच जनता पार्टी. जनता पार्टी नव्हे, जनता पार्टी, कारण हे परजीवी आहेत. यांना आंदोलनजीवी म्हणण्यापेक्षा हे परजीवी आहेत, हे जनता पार्टी आहे, ही जनता आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे, काय समजावून द्यायचं आहे तुम्हाला, हे वास्तव लक्षात घेणं आवश्यक आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं चुकीचं नव्हतं आणि तो धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी माझी इच्छा आहे, माझंही मत आहे. कारण त्यांनी ती जबाबदारी स्वीकारावी. आपण शिक्षण मंत्री असताना हा झालेला गोंधळ आहे, हा झालेला पेपर लीक आहे, हे पेपर फुटी आहे, त्याने ती स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा असं माझंही मत आहे. आता हा राजीनामा का घेतला जात नाही आहे, त्याच्यामागे काय कारणं आहेत हे पुढे जाऊन स्पष्ट होईल. पण यांचा राजीनामा मागावा किंवा यांचा राजीनामा घ्यावा याबद्दल तिथे कुठलंही वक्तव्य केलं गेलं नाही, कुठल्याही प्रकारचा आपला विचार मांडण्यात आले नाहीत. याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, यांना या राष्ट्राशी, या देशाशी काही लेणं देणं आहे, समाजाशी काही लेणं देणं नाही आहे. त्यांना या विद्यार्थ्यांशी, युवकांशी, कोणाशी काही लेणं देणं नाही. त्यांनी आपल्या या आंदोलनातून ते दाखवून दिलं. ज्या प्रकारे तिथे उपस्थिती बघून आली, त्यामुळे त्यांच्याकडे पाठ फिरवणारे त्यांचे समर्थक सुद्धा तुमच्या लक्षात आले असेल, त्या समर्थकांच्या सुद्धा लक्षात आलं असेल की हे परजीवी आहेत, हे जंत आहेत, म्हणून ते समर्थक सुद्धा तिथे आले नाहीत. ज्यांनी त्यांना त्या सोशल मीडियावरती फॉलो केलं, त्यांना सबस्क्राईब केलं, त्यांचे हे फॉलोवर झालेत, त्यांनी सुद्धा पाठ फिरवली, कारण त्यांच्याही लक्षात आलं. आणि मित्रांनो, सोशल मीडियावरती एखादा सबस्क्रायबर होतो ना, तो सबस्क्रायबर आपल्याला समर्थन करतो असं नसते. कारण मी आता यूट्यूब चॅनल चालवतोय, वास्तवावर बोलू काहीतरी, सनातनी वास्तव, भटका केव्हा, नाटुकली, आणखीन एक चॅनल आहे, असे 5 चॅनल आहेत. पण त्या 5 चॅनलवरती माझे जे सबस्क्रायबर आहेत ते माझे समर्थक आहेत, चाहते आहेत असं मी म्हणू शकत नाही. आता त्याच्यामध्ये जे काही व्ह्युअर्स आहेत, ते व्ह्युअर्स कोणाला आवडतो, एखादा मुद्दा आवडतो, एखादा विषय आवडतो, तो सबस्क्रायबर झाला याचा अर्थ तो माझा चाहता नाही झाला, समर्थक नाही झाला.
ही साधी सरळ गोष्ट आहे. या अभिजित दिपकेला काय वाटलं, आपले सबस्क्रायबर, आपले फॉलोवर एवढे वाढलेत, तर आपण आता एक पक्ष निर्माण करू शकतो अरविंद केजरीवाल सारखा, आणि अरविंद केजरीवाल सारखा एखादी दिल्ली आपण जिंकू शकतो, असं त्यांच्या मनात एक स्वप्नरंजन त्यांनी केलं आणि हा आंदोलनामध्ये त्यांनी उडी घेतली. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, हे आंदोलनजीवी कशी आहेत, हे परजीवी कशी आहेत, यांना कोणाशी काही लेणं देणं नाही. तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. यांना मी कॉकरोच जनता पार्टी का म्हणालो? तुम्हाला काय वाटते? ही जी माझी टिप्पणी आहे, हे माझे वक्तव्य आहे, ते तुम्हाला योग्य वाटते का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पुढे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.